वृश्चिक राशी जून महिन्यात सर्वात मोठी आनंदाची बातमी ऐकून आश्चर्यचकित व्हाल, डोळे पाणावतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुम्हीही वृश्चिक राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टींसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर घेऊन येणार आहे. पण एक इशारा आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवसात वृश्चिक राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक मिळणार आहे. म्हणूनच व्हिडिओ स्किप करू नका, तुमचं मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत ऐका. कारण हे शब्द नाहीत तर ही आहे देवाची तुमच्यासाठी सूचना. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आनंदाची बातमी क्रमांक 1, अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज मी जे काही सांगणार आहे ते फक्त एक भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या गेल्या काही महिन्याच्या वेदनांची ही उत्तरं आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेले 6, 9 किंवा अगदी 11 महिन्यांपासून एकच काम, एकच फाईल आणि एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, तुम्ही भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या, पण प्रत्येक वेळी मात्र एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार यायचा, हे काम कधी होणार, माझं नशीब असं का, आणि देव मला पाहतोय का. पण वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसातच असा एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा मेल येईल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल. हा कॉल तुम्हाला अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संकल्प करेल. फोन वाजेल आणि तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेलं पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही, म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त एकच काम नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आज पूर्णविराम मिळेल. एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यानंतर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, डोळा लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे अजून एका मोठ्या बदलाची. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला देखील आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलते आहे तर समजा की ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आनंदाची बातमी क्रमांक 2, पैशाचा अर्थात तुटणार आणि सर्वात मोठी सुटका मिळणार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI, उधारी याचं ओझं. तुम्ही कोणाला सांगतही नाही, पण आतून मनात एक प्रश्न असतो, मी एवढे कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का. कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजीच चालू असते. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण वृश्चिक राशीच्या जातकांनो,
आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जी थेट पैशाशी संबंधित असेल. अडकलेलं पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाही, ती आहे तणावातून मिळणारी सुटका. आणि त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभं राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नाही म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशांबाबत हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात देखील नवीन संधी तुम्हाला दिसायला लागतील. आता आनंदाची बातमी क्रमांक 3 आहे. तुटलेली नाती जोडली जातील आणि मनाला शांती मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी ऐकताना मात्र तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड आहे. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, कदाचित गैरसमज देखील झाला असेल, कदाचित ती परिस्थितीच अशी होती की कोणालाच समजून घ्यायला देखील वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून तुमचं मन विचारत राहतं, हे सगळं असंच संपणार का? पण वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात असा एक प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा जो आहे तो हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि त्या जागी घेईल समजुती आणि शांतते. खास करून पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा मात्र योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात तर नक्कीच होणार आहे. आणि कधी कधी ही सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असतं. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा एक इशारा आहे की या काळात जुने वाद हे पुन्हा उकाळून काढू नका. कोण बरोबर आणि कोण चुकीचं यावर मात्र चर्चा करणे टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण वृश्चिक राशीच्या जातकांनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते आहे आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह. या बदलांनंतर तुमचं मन हलकं होईल, तुमची झोप सुधारेल आणि तुमच्या आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आता आनंदाची बातमी क्रमांक 4 आहे. दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबातच अपेक्षा नाही तिथूनच येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलेलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न की माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून वेगवेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानकच अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, व्हिसा आणि ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठीच आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हे तर तुम्ही देवाकडेच मागत होतात. ही बातमी तुम्हाला फक्त आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा देखील बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तिथेच एक नवीन दरवाजा उघडणार आहे. आता खास गोष्ट अशी आहे की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल.
लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश आता पाहायला मिळेल. आता महत्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोबच होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि ती योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येतंय, तर समजा ही भविष्यवाणी आहे तर ती तुमच्यासाठीच आहे. आता आनंदाची बातमी क्रमांक 5 आहे. नशीब घेणार जबरदस्त युटर्न. सर्वात मोठी बातमी वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयश होतं तिथे अचानक यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते तिथे एका मागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल की हे सगळं इतक्या लवकर कसं घडतंय. खास गोष्ट अशी की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय अधिक स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, तुमच्या पाठीमागे बोलले होते, त्यांच्यासमोरच तुमचं नशीब हे उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तर तो आतून तुमचं व्यक्तिमत्वच बदलून टाकेल. आता अतिशय महत्वाचा इशारा. हा काळ जरी शुभ असला तरी अहंकार करू नका, सगळं सांगत फिरू नका, नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला मात्र विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणे हेच मोठं सर्वात संरक्षण असतं. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्याच आयुष्याशी जुळतंय, तर समजा की हा युटर्न तुमच्यासाठीच आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तर तो होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतील एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा की ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि देवाचे आभार माना. हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.